रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा मृत्यू की घातपात, सर्वात धक्कादायक सत्य समोर. आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे यांच्या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलले. संबंधित मुलीने आत्महत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आईसोबत झालेल्या वादानंतर तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. 22 ऑगस्ट रोजी आईने रात्री रागवली, त्यामुळे मुलगी घरातून बाहेर निघून गेली होती. कुटुंबियांनी तिचा शोध घेतला, मात्र ती आढळून न आल्याने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. सुरुवातीला तिचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी त्या दिशेने तपासही सुरू केला. दरम्यान 23 ऑगस्ट रोजी सकाळी रुई परिसरातील एका 5 मजली इमारतीजवळ अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला. तपासादरम्यान हा मृतदेह बेपत्ता झालेल्या मुलीचाच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तिच्या मृत्यूबाबत हत्या की आत्महत्या यावर चर्चा चालू होती. तिची डेथ झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे. तसेच त्या इमारतीमध्ये ज्या इमारतीवरून तिने उडी मारलेली आहे तिथे ती 9:58 वाजता रात्री वर जाताना दिसते आणि 10:01:08 वेळेस ती त्या इमारतीवरून खाली उडी मारत असताना दिसत आहे. ज्या इमारतीच्या टेरिसवरती गेलेली होती त्या टेरिसमध्ये एंट्री केल्यानंतर तिनं तो पायऱ्याचा दरवाजा जो आहे तो बाहेरून बंद केलेला होता आणि तिच्या चप्पल पण आपल्याला वर मिळालेल्या होत्या. त्यामुळे या मुलीने क्लिअर कट आत्महत्या केल्याचं याच्यामध्ये निष्पन्न झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, बारामती.